हाय हॅलो नमस्ते. मी स्वाती सांडभोरे या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला मिक्सरचा वापर न करता झणझणीत अशी चिकनची भाजीची रेसिपी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं. तेल गरम झालं की आपल्याला एक बेडगी मिरची घालायची आहे. बेडगी मिरची घातल्यानंतर आपल्याला तमालपत्र घालायचं आहे आणि तेलामध्ये छान आपल्याला तडतडून घ्यायचे आहे. तमालपत्र आणि मिरची तडतडल्यानंतर इथे मी 3 कांदे मीडियम साईजचे बारीक कट करून घेतले होते. तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि छान ट्रान्सफर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता, कांदा मी छान व्यवस्थित ट्रान्सफर होईपर्यंत परतून घेतलेला आहे. कांदा छान व्यवस्थित परतला की आपल्याला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे बारीक कट करून. तर इथे मी टोमॅटो घालते आणि छान व्यवस्थित आपल्याला मऊ होईपर्यंत टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे. चॅनलवर कोण नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. ह्या पद्धतीने केली की अगदी झटपट आपली चिकनची भाजी तयार होते. अगदी बॅचलर मुलंसुद्धा करू शकतात. तर इथे पाहू शकता तुम्ही, टोमॅटो छान व्यवस्थित मऊ झालेला आहे. परत व्यवस्थित मी छान मिक्स करून घेते. टोमॅटो आणि कांदा छान व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. कांदा लसूण मसाला घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे. 1 चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे. अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे. गोडा मसाला घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि मसालेसुद्धा छान व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. इथे मी हळद घालायची विसरले होते, म्हणून छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाले परतले की आपल्याला चिकन घालायचं आहे. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं होतं. चिकन घातल्यानंतर आपल्याला चिकनसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर पाहू शकता चिकनला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर आपल्याला छान मसाल्यांवर चिकन परतून घ्यायचं आहे. अगदी झटपट होतं आणि खायलासुद्धा तेवढंच चविष्ट लागतं. तर चिकन व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ घालते. मीठ घातल्यानंतर आपल्याला अगदी चिकनची चव वाढवणारा इथे मी कांद्याची पात घातलेली आहे. आपल्याला छोटी वाटी कांद्याची पात घालायची आहे बारीक कट करून. कांद्याची पात घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्याच्या पातीने हे चिकनची भाजी खूप भन्नाट लागते. नक्की ह्या पद्धतीने करून पहा तुम्ही. एकदा जर तुम्ही ह्या पद्धतीने माझ्या पद्धतीने जर ही चिकनची भाजी केली तर नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीने कराल. तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि चिकन व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता मी 2 ते 3 वेळा चिकन पाहिलं होतं शिजलं का नाही. तर फायनली आपलं चिकन छान व्यवस्थित शिजलेलं आहे. तर मस्त एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. तुम्ही भातासंगसुद्धा खाऊ शकता. त्याची थोडीफार आपल्याला इथं ग्रेव्हीसुद्धा झालेली आहे. तर चिकन व्यवस्थित मिक्स करायचं आणि भरपूर कट केलेली आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला माझी आजची चिकनची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यावर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय.